नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, सध्या राज्यात किंवा देशभरातच चालू असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईबाबत आपण सगळे बघतच आहोत. विदारक चित्र आहे. पेट्रोल पंपांवरती लांबच लांब रांगा आणि काही पेट्रोल पंपांवरती तर नागरिकांमध्ये हाणामारीचे प्रकार घडून आलेले आहेत. मित्रांनो, पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेल जपून वापरण्याचा सल्ला दिलेला होता. एका प्रकारे आवाहनच केलेलं होतं की पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करा, गाड्यांचा मुळात वापरच करू नका, कारपूलिंग करा, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा, ऑफिसमध्ये जाणं बंद करा, वर्क फ्रॉम होम सुरू करा आणि शाळांनी सुद्धा ऑनलाईन क्लासेसची व्यवस्था सुरू करावी. हे सगळं ते बोलले होते. तेव्हाच हे देशाच्या लक्षात आलं होतं की काहीतरी गंभीर संकट आपल्यावरती येणार आहे. मित्रांनो, शहरी भागात पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्था आहे, त्याचा वापर केला जाऊ शकतो, ऑनलाईन क्लासेस घेतले जाऊ शकतात, वर्क फ्रॉम होम सुद्धा केलं जाऊ शकतं, इंधनाची बचत या भागांमध्ये केली जाऊ शकते. पण आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहिलाय तो म्हणजे शेतकऱ्यांसमोर. शेतीची कामं जी ट्रॅक्टरवरती अवलंबून असतात ती कामं कशी करायची? सध्या महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपांवरती रांगा लावणारे, पेट्रोल पंपांवरती अक्षरशः रात्र रात्र जागून काढणारे लोक हे जास्तीत जास्त शेतकरी आहेत. कारण आता मे महिना पूर्ण होत आलेला आहे. जून महिना सुरू होणार, पाऊस येणार, मान्सून येणार आणि हाच तो काळ आहे ज्यावेळी शेतीत मशागत केली जाते, नांगरणी केली जाते आणि शेतीच्या पेरणीच्या कामाला सुरुवात केली जाते. त्यासाठी सर्वात महत्वाचा आहे ट्रॅक्टर. ट्रॅक्टरमध्ये डिझेलच नसेल तर हे ट्रॅक्टर चालणार कसं? काळाच्या ओघात बैलांचा वापर करून, बैल जोडीचा वापर करून शेती, मशागत, नांगरणी हे करणं आता मागे पडलेलं आहे. फारशा शेतकऱ्यांकडे आता बैल जोडी नाही. कारण शेतकऱ्यांनी कामं पटापट व्हावी, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करावा यासाठी ट्रॅक्टर्सची खरेदी केलेली. खरेदी जरी नसेल केली तरी गावातील किंवा तालुक्यातील ज्यांच्या कोणाकडे ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडनं तो भाड्याने घेऊन आपलं शेत नांगरून घेण्याची पद्धत आहे. त्यामुळे आता शेतीच्या कामांसाठी जास्तीत जास्त यंत्रसामुग्रीचा वापर होत आहे. पंप असेल, ट्रॅक्टर असेल, या सर्वांसाठी प्रमुख गोष्ट जी लागते ती म्हणजे इंधन. पण आता पेट्रोल पंपांवरती डायरेक्ट डिझेल नाही असे बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. शेतकऱ्यांनी ते बुलढाणा असो, छत्रपती संभाजीनगर असो, जालना असो, अकोला, वाशिम, जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपांवरती शेतकरी कॅन हातात घेऊन आपल्याला रांगा लावलेल्या दिसत आहेत. काही शेतकऱ्यांनी हे सांगितलं की ट्रॅक्टरमध्ये डिझेल घ्यायचा असेल पण ट्रॅक्टर बंद पडलेला आहे, तो पंपापर्यंत आणायचा कसा? सुरुवातीला कॅनमध्ये डिझेल मिळालं, पण आता काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले की कॅनमध्ये डिझेल देण्यात येऊ नये, फक्त ते वाहनातच भरलं जावं. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर्स घेऊन पेट्रोल पंपांवरती रांगा लावायला सुरुवात केली. पण काही शेतकऱ्यांच्या तक्रारी ह्या आहेत की परराज्यातील जे मोठमोठाले ट्रक आहेत त्यांना पेट्रोल पंपवाले हे 500-500 लिटर डिझेल देत आहेत, पण शेतकऱ्यांना मात्र तेवढं डिझेल मिळत नाही. शेतकऱ्यांवरती डिझेल खरेदी करण्यात काही ठिकाणी बंधनं सुद्धा घालण्यात आलेली आहेत. आता ही अवस्था इतकी बिकट होत आहे की जोपर्यंत डिझेलचा टँकर पंपावरती येत नाही तोपर्यंत शेतकरी पेट्रोल पंपावरच ठाण मांडून आहेत, तिथेच मुक्कामी आहेत. काही ठिकाणी शेतकरी अक्षरशः काहीही न खाता उपाशी पोटी रात्र ही पंपावरती काढत आहेत. जळगाव मधील एका पेट्रोल पंप चालकाने जेव्हा ही अवस्था पाहिली तेव्हा स्वतः त्याने डिझेल घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चाने जेवणाची व्यवस्था करून दिली. रात्री पंपावरती बसवून कितीतरी शेकडो शेतकऱ्यांना या पेट्रोल पंप चालकाने जेवण दिलं. खरंच मित्रांनो, ही परिस्थिती अत्यंत दयनीय होत चाललेली आहे. इंधनाचा तुटवडा इतक्या मोठ्या प्रमाणात होणार हे आधीच जाहीर का करण्यात आलेलं नाही? शेतकऱ्यांनी पर्यायी व्यवस्था केली असती, बैलजोड्यांची व्यवस्था केली असती, गावकऱ्यांनी मिळून काही बैलजोड्या आणल्या असत्या आणि त्याद्वारे आपली शेतीची कामं केली असती. आता जर का हे इंधनाचं कोड सुटलं नाही, टंचाई संपली नाही, तर किती बिकट अवस्था या शेतकऱ्यांवरती येईल. जर शेतीत पेरणी वेळेवर झाली नाही तर उत्पादन तेवढं येणार नाही. शेतकरी तर संकटात आहेच आहे, त्यानंतर उत्पादन जर कमी झालं
तर परत महागाई वाढणार आणि सामान्य नागरिकांवरती कुऱ्हाड कोसळणार. हेच पंतप्रधानांना सांगायचं होतं का? मित्रांनो, सरकारचं काम असतं आलेल्या संकटातून तोडगा काढणं, आलेल्या संकटातून मार्ग काढणं. पण इथे ही अवस्था दिवसेंदिवस बिकट होताना आपल्याला दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर यापेक्षाही वाईट चित्र आहे. जसं पाणी टंचाई असताना पाण्याचा टँकर आला की लोक पळत हातात जे बकेटी हंडे घेऊन पळत टँकरकडे जातात, तसं एक चित्र एका पेट्रोल पंपावरती दिसायला लागलं. जेव्हा डिझेलचा टँकर पेट्रोल पंपात प्रवेशच केला होता, लोक सैराभैर होऊन त्या पंपाकडे धावत गेले. गर्दी झाली, धक्काबुक्की झाली आणि परिस्थिती अजून चिघळायला सुरुवात झाली. मित्रांनो, शेतीच्या या कामांवरती जी कुऱ्हाड कोसळलेली आहे, त्याचं काय सोल्युशन आहे ते माहीत नाही. मुख्यमंत्री म्हणतात की अफवा पसरवणाऱ्यांवरती कारवाई करू, गुन्हे दाखल करू. पण ही अफवा नाहीये. हे डोळ्यांनी जे दिसतंय ते चित्र आहे. ही समस्या आहे जी दिसतीये. यात कुठल्याही प्रकारचं असत्यपणा नाहीये. हा प्रश्न आहे, हा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम जनता सरकार दरबारीच मांडणार. याला अफवा कसं म्हणता येईल? मित्रांनो, हे सर्व प्रकरण तुम्हाला सुद्धा माहित असेलच. याबाबत तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.